महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून अख्ख्या राज्यभर स्मार्ट मीटर लावल्या जात आहेत। अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर या गावात शेतमजुरांसह शेतकरीही राहतात। काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अचलपूर विभागाअंतर्गत वडगाव फत्तेपूर येथील विद्युत ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्यात आले आहे। हे स्मार्ट मीटर लावताना या ग्राहकांना विश्वासात न घेतल्यामुळे या ग्राहकांचा संतप्त भावना आहेत। कारण हे स्मार्ट मीटर लावल्यानंतर ज्या ग्राहकाला महिन्याचे 300 ते 500 किंवा जवळपास 1000 रुपये विद्युत बिल येत होते, मात्र आता या स्मार्ट मीटर लावल्यामुळे एका ग्राहकाला जवळपास 5000पेक्षा अधिक विद्युत बिल दिले आहेत। अनेक ग्राहकांना 25000 तर 16000 हे बिल या विद्युत ग्राहकांसाठी थक्क करणारे आहे। एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेचा वापर नसतानाही हे स्मार्ट मीटर लावल्याबरोबर एवढे बिले का आलेत, हाच प्रश्न घेऊन वडगाव फत्तेपूर येथील संपूर्ण ग्रामस्थ आणि विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी आले आहेत। नेमकं वडगाव फत्तेपूर येथील या विद्युत ग्राहकांचं काय म्हणणं आहे ते थेट आपण जाणून घेऊ। फत्तेपूर येथे महावितरण कंपनीमार्फत कुणाची मागणी नसताना नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आलेत। ज्यांचे मीटर्स हे बंद होते किंवा फॉल्टी होते त्यांच्याही ठिकाणी यांनी स्मार्ट मीटर लावले आणि ज्यांचे मीटर फॉल्टी नव्हते त्यांच्याही ठिकाणी यांनी कुठली कल्पना न देता स्मार्ट मीटर बसवून दिलेत। याची ग्राहकांना अजिबात कल्पना नव्हती। मीटर जुनं काय नवीन काय हा काही प्रश्न नव्हता, म्हणून ग्राहकांना काही अशी तक्रार फारशी केली नाही आणि या लोकांनी असा भ्रम निर्माण केला होता की बा नवीन मीटर जर आता मीटर फुकटात भेटणार आहे, नंतर जर मीटर बसवाल तर 4-5 हजार रुपये तुम्हाला विकत घेऊन मीटर बसवावं लागेल, पैसे देऊन घ्यावं लागेल। या अनुषंगाने या लोकांनी मीटर बसवून घेतलेत आणि शक्यतोवर अशा वेळेस मीटर बसवले की ज्यावेळेस मजूर लोक शेतात कामाला गेल्या, शेतकरी शेतात कामाला गेल्या, या पिरियडमध्ये यांनी मीटर बसवून घेतलेत। मीटर बसवल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, मात्र त्याचं जे बिल आलं ते एवढं प्रचंड आलं की जवळपास दुप्पट तिप्पट चौपट असं मीटर बिल आलेलं आहे। त्याच्यामुळे सर्वजण एकदम अवाक झाले की बा एवढं मीटर बिल कसं काय येऊ शकते। याच्या आधी आपल्याला 500, 1000, 2000 आसपास 1500 रुपये असं काहीतरी बिल येत होतं आणि आता एकदम 15000, 20000, 25000, मला स्वतःला 25850 रुपयाचं बिल या एका महिन्याचं दिलं आहे। म्हणजे 50 युनिट पर डे कुठला वापर करू शकतो शेतकरी? 50 युनिट वापरता एवढा होऊ शकते काय? म्हणजे प्रॉब्लेम यायच्या मीटरपासून निर्माण झाला। याच्या आधी लोकांनी कुठलंही बिल थकवलेलं नाही, रेग्युलरमध्ये लोक आपले बिलं भरत होते, सर्व व्यवस्थित चालवत होते। मात्र या नवीन मीटरमुळं हे प्रॉब्लेम क्रिएट झालेत। हा पूर्ण गावातला सामूहिक प्रॉब्लेम निर्माण झाला, एखाद दुसऱ्याचा मीटरचा प्रॉब्लेम नाही आहे। गावात जेवढे याने स्मार्ट मीटर बसवले या सगळ्या स्मार्ट मीटरचा हा सगळा प्रॉब्लेम आहे। हे मीटर अतिशय गतिमान असून चुकीचं रिडिंग देत आहेत, त्याच्यामुळं सर्व लोक संतप्त झाले आहेत। सर्वजण यानं ज्या गोष्टी चर्चा केली आणि सर्व लोक समूहानं इथं आज इंजिनियर साहेबाच्या या परतवाडा ऑफिसला येऊन सगळेजण चर्चा करायसाठी आणि आपली तक्रार मांडण्यासाठी येत आहे। याच्या आधी आमरण उपोषण आमच्या गावात याच विषयावर छेडलं गेलं होतं, तेव्हा या लोकांनी असं कबूल केलं होतं की बा एक जुनं मीटर लावण्यात येईल, एक नवीन मीटर लावण्यात येईल, या दोन्हीला सप्लाय देण्यात येईल, त्यातून काय डिफरन्स येते ते पाहू, खरंच हे मीटर फॉल्टी आहेत का। पण तसा प्रकारचं यांनी काही केलेलं नाही। एक त्यांच्या ऑफिसचा एक माणूस आला होता, एक साधारण कुठलं तरी त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट होतं, त्यांनी ते चेक केलं, 2 मिनटात आम्हाला सांगितलं की मीटर बरोबर आहे। 2 मिनटात हे काय रिझल्ट देऊ शकतात आणि काय समजून येऊ शकतं? आमचं असं म्हणणं होतं की बा तुम्ही आम्हाला 10 दिवसात त्याचा दोघीचा फरक दाखवा आणि तुमचं मीटर, कारण हे आधीचंही मीटर बसवलं होतं MSEBीनंच बसवलं होतं, याच्याच डिपार्टमेंटनं बसवलं होतं की ते आम्ही ग्राहकाने बसवलं नव्हतं, तेव्हाचं ते मीटर बरोबर नव्हतं काय? मग हे आताच्या नवीन मीटरचा काय प्रॉब्लेम आला की बा नवीन मीटर बसवा, म्हणजे आम्हाला तुम्ही लुबाडणूक करून राहिले। एवढे पैसे आम्ही कसंच भरू शकत नाही। शेतमजूर कामाला जाणारा 6-6, 7-7 हजार रुपये कुठून बिल भरणार आहे आणि शेतकरी 15-15, 20-20 हजार, 25-25 हजार बिल कुठून भरणार आहे? हे सगळं अन्यायकारक आहे। हे मीटर यांची नवीन बसवलेले मीटर यांनी वापस घेऊन जा, आमचे जुने मीटर आम्हाला बसवून द्या। ज्यांचे फॉल्टी असतील त्यांनाही जुनंच मीटर यांनी पुरवण्यात यावं आणि जेही काही सोलर बसवत असतील त्याला आधीच्या सोलर सिस्टीममध्ये जे मीटर असतील जुने तेच मीटर त्यांनी बसवले पाहिजे। स्मार्ट मीटर आमच्या गावात कुठल्याही प्रकारे आणू नये आणि यांनी बसवू नये, अन्यथा गावातून याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आक्षेप घेऊन कुठली अनुचित घटना घडू शकते। या माणसांनी वातावरण गावातलं खराब करू नये। रेग्युलर लोक भरून राहिले वीज बिल, त्याप्रमाणे योग्यशीर बिल आला तर सर्व लोक भरतील अशी आमची यांना विनंती आहे।
विद्युत कंपनीचं स्मार्ट मीटर आणि ग्राहकांचा खिसा खाली अशीच काही प्रतिक्रिया या वडगाव फत्तेपूर येथील विद्युत ग्राहकांच्या आहेत. खरं तर त्या ग्राहकांचं काय म्हणणं आहे आणखीन जाणून घेऊ. हे समाधान चांदेकर, ग्रामपंचायत सदस्य वडगाव फत्तेपूर. आमच्या गावात 90% शेतमजूर गोरगरीब लोक कामाला जाणारे लोक आहेत आणि मागचे जे जुने मीटर होते त्यावेळेस कोणताच प्रॉब्लेम आला नाही गावामध्ये. आणि यांनी एप्रिल महिन्यात मीटर जे लावले स्मार्ट मीटर सांगून लोकांना चिवच्या बनवलं यांनी की तुम्ही हे मीटर लावसान नाही तर तुम्हाला 15,000 तुमच्यापासून वसूल केल्या जातील. आता लोकांना त्याच्यावर घाबरून लोकांना ठीक आहे लावा म्हटलं आणि यांनी एका महिन्याचे 6,000 हजार 7,000 हजार, कोणाला 18,000 हजार, कोणाला 13,000 हजार, कोणाला 26,000 हजार असे गावात मीटरचे बिलं आले. आता असे 90% गोरगरीब शेतमजूर जाणारे लोक अशा वेळेस बिलं भरतील का? हे आमच्या गावात फक्त आमचे जे जुने मीटर नेलेले आहेत त्यांनी जुने मीटर लावून द्याव आणि हे नवीन मीटर यांनी वापस न्याव. आमची एवढीच गावाची वडगाव फत्तेपूरची मागणी आहे. आमचे जुने मीटर लावण्यात यावे आणि नवीन मीटर यांचे नेण्यात यावे. त्यांनी उपोषणच्या द्वारेच त्यांना समजून सांगितलं. सर्वप्रथम तर महावितरण असो कोणताही कार्यालय तुमचं कोणतंही असो, सर्वात आधी त्या ठिकाणी कायदा. पण आज महावितरण कायद्यामध्ये आहे का हे आपल्याला सर्वात आधी जाणून घेणे गरजेचे आहे. 2003च्या अधिनियम 47(5) अन्वयेचा असा कायदा आहे की तुम्ही ज्यावेळेस गावामध्ये जाल, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ग्राहकाच्या घरी जाल कनेक्शन घेऊन, त्यावेळेस तो ग्राहक त्या मीटरला संबंधित त्याला ते मान्य आहे का हे तुम्हाला आधी जाणून घेणे अति आवश्यक आहे, महावितरणला किंवा कोणत्याही कार्यालयाला. बरोबर. या लोकांनी काय केलेलं आहे साहेब, इथून ज्यावेळेस गोरगरीब लोक सकाळी 7ला आपल्या घराच्या बाहेर निघतात आपल्या मजुरी करण्यासाठी, महावितरणचे कर्मचारी गावात गेले, कोणाला न विचारता लोकांच्या घराजवळ त्यांनी स्मार्ट मीटर ते लावून दिले. आज माझ्याकडे एक जिथं तो उदाहरण आहे. हे बघा, हे नथुजी कोलाजी शनिवारे वडगाव फत्तेपूरचे ग्राहक आहेत. यांचं तुम्ही रिडिंग बघा. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत यांना ॲव्हरेज बिल आलेलं आहे 135 पर्यंत. जसं यांना स्मार्ट मीटर मे महिना 2025मध्ये लावण्यात आलं, यांचं रिडिंग जर तुम्ही बघितलं डायरेक्ट 556 आहे, ज्या अर्थी यांना एप्रिलमध्ये 135 आहे. तर ही एवढी जे तफावत आहे, हे तफावत पूर्ण फक्त पैसा वसुली करणे आपल्या जेवढे गरीब लोक आहेत त्या लोकांकडून. आणि वडगाव फत्तेपूरमध्ये 270 कनेक्शन आहे. 270 कनेक्शनपैकी 70 ते 80% कनेक्शन हे गोरगरिबाचे आहेत, श्रीमंत लोकांचे नाही. ज्या लोकांकडे शेती नाही, ज्या लोकांकडे म्हणजे भांडवल नाही, फक्त हातमजूर ज्यांची पूर्ण आयुष्य संसार आहे, त्या लोकांकडे यांनी हे चिपकवले आहेत. तर आमची महावितरण कार्यालयाला सुद्धा अशी विनंती आहे की ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा गरीब व्यक्ती कनेक्शन मागण्यासाठी येतो त्यावेळेस तुम्ही त्याला 2-2 महिने वेटिंगवर ठेवता. आमच्याकडे कनेक्शन नाही, आमच्याकडे पैसे भरायला नाही, आमच्याकडे हे नाही ते नाही. मग तुमच्याकडे जर पैसे नाही, तुमच्याकडे जर वेळ नाही, मग स्मार्ट मीटर तुम्ही एका दिवसात कसं का लावलं? आणि लावलं तुम्ही न विचारता कसं का लावलं? म्हणून आमच्या सर्व गावकऱ्या मंडळांची एकच मागणी आहे. 10 मागण्या घेऊन आम्ही इथं आलेलो नाही आहोत. आमची एकच मागणी आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत ठरावसुद्धा घेतलेला आहे. आता ग्रामपंचायत ठराव आमचा असा आहे, 2 मिनटं फक्त वाचून दाखवतो. आज दिनांक 28/7/2025 सरपंच सौ बेबीनंद सावळे यांच्या अध्यक्षतेखाली ठीक 11 वाजता ग्रामपंचायत वडगाव फत्तेपूर येथे मासिक सभा घेण्यात आली. आजच्या मासिक सभेत ठराव क्रमांक 4/2 नुसार ग्रामपंचायत वडगाव फत्तेपूर येथे सर्व ग्रामपंचायत सभासद व गावकरी यांची स्मार्ट मीटर बसवण्याबाबत तीव्र नाराजी व रोष व्यक्त होत आहे. तरी वडगाव फत्तेपूर गावाच्या हद्दीमध्ये स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये. तरी जे स्मार्ट मीटर गावामध्ये बसवण्यात आले असतील ते स्मार्ट मीटर येणाऱ्या 3 ते 4 दिवसात काढण्यात यावे व जुनेच आधीचे मीटर लावण्यात यावे असे हजर सदस्यांनी व गावकरी यांनी ठरवले करिता ठराव मंजूर करण्यात आला. तर आमची फक्त एकच मागणी आहे, जुने जे आमचे मीटर बिल आहेत त्या वीज बिल आहेत किंवा जे वीज कनेक्शन आहेत ते आम्हाला लावून द्यावे. तुमचे स्मार्ट मीटर जेवढे आहेत ते तुम्ही काढून घेऊन जावे. अन्यथा जर तुम्ही काढले नाही तर स्मार्ट मीटर आम्ही आमच्या हाताने काढून रस्त्यासमोर पूर्ण आम्ही काढून त्याला फेकून देऊ. दुसरा ॲव्हरेज नुसार जेवढे आता जसं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला त्यानुसार तुम्हाला ॲव्हरेज बिलमध्ये तुम्हाला तुमचे बिल भरल्या जातील. 8 दिवसाची मुदत देऊन आम्ही 8 दिवस बिलकुल तुम्ही लोकांना 8 दिवसाची मुदत द्या. तुम्हाला त्या ठिकाणी जेवढं ॲव्हरेज बिल आहे वर्षभराचं त्यानुसार तुम्हाला त्याचं बिल भरण्यात येईल. संजय वडगाव फत्तेपूरची मंडळी या टीओडी मीटर लावण्याच्या संदर्भात आलेली आहे. त्या ठिकाणी सध्या पॉलिसीच अशी आहे की सगळ्या ग्राहकांचे असलेले मीटर काढायचे आणि त्या ठिकाणी टीओडी मीटर लावायचे, ज्यामध्ये दिवसाचा वेळेनुसार जो काही वापर असेल तो वापर नोंद होईल आणि त्यानुसार दर निश्चिती केलेली असल्यामुळे त्यानुसार मग ते दर त्यांना लागणार.
कारण याच्यामध्ये दिवसाचे जे काही दर आहे ते दर सोलार ग्राहकांसाठी कमी केलेले आहे. मग ती जर फॅसिलिटीज मुळात या मीटरमध्ये नसेल तर ते मोजता येणार नाही. म्हणून हे सगळ्या ठिकाणी TOD मीटर लावण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि याच्यामध्ये काही लोकांच्या तक्रारी असतील तर ते आम्ही प्रकरण निहाय त्याच्यावर सॉर्ट आउट करू आणि त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर ते दुरुस्त करू आणि दुरुस्त करूनही त्यांना जर एकरकमी बिल भरणे शक्य नसेल तर त्यांच्या सोयीनुसार थोडेफार आणि आपल्या नियमानुसार आम्ही टप्पे पाडून देऊ. म्हणजे असं सर्वसाधारण धोरण आहे. तर माझं आव्हान असं आहे की सगळ्यांनी या काय म्हणतात या मीटरला लावण्याला कुठलीही किंमत आम्ही ग्राहकांकडून घेत नसल्यामुळे हे आम्ही महावितरणच्याच खर्चातून करत असल्यामुळे त्यांनी याला विरोध करू नये. यांचा कुठलाही आर्थिक बोजा त्यांच्यावर बसणार नाही. तसेच याद्वारे जास्तीचं वीज देय घेते हा सुद्धा आम्ही तुम्हाला प्रत्येक समस्यांचं निराकरण करू.